चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण चिंतन परमात्म्याचे व्हावे यासाठी काय करायला पाहिजे हे पाहिले. आज आपण जो संती बसविला ठावो या परमपूज्य श्री शिरीषदादा कोळे महाराजांच्या पुस्तकातून बहुत करुणीचा अर्थ यावर ते असे लिहितात की म्हणजे त्या नोकराने कॉफी करण्याची पद्धत वगैरे सगळी बरोबर पाळली, पण पुढे काही कॉफी गाळण्याच्या वेळेस नेमका त्याने मळका पायमोजा घेतला. तसे आपले मन आचार विचार पाळून नाना प्रयत्न करून स्थिर झाले, त्याचे चित्त झाले, पण ऐन तत्वचिंतनाच्या वेळेला त्याने जर प्रपंच धरला तर काही उपयोग नाही. म्हणूनच श्री माऊली सांगतात की दोही माझी आवडे ते जे मानवले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसी जगा. श्री माऊलींनी या ओवीच्या तिसऱ्या चरणात बहुत करुणी असा शब्द घातलेला आहे, कारण त्यांना चांगलीच कल्पना आहे की प्रापंचिकांच्या घरात एकांत मिळणे अशक्य असते. म्हणूनच बहुत करुणी म्हणजे शक्य होईल तेव्हा घरातच, आणि बहुत करुणी म्हणजे शक्य होईल तेव्हा एखाद्या मठात साधनेला बसावे असे ते म्हणतात. त्यांनी साधना मठीविषयी आधी सांगितलेच आहे की जे साधकी वसते हो आवे. याचा अर्थ मठात इतरही साधक असावेत. मग इतर साधक मठात असताना तुम्हाला एकांतात बसता येईल काय? तर मठात तशी सोय असावी. साधनागृह वेगळे असावे. तेथे वेळा ठरवून एकांतात साधना करता येणे शक्य होईल. परमपूज्य श्री मामा या ओवीच्या उत्तरार्धाचा एक फार चांगला अर्थ सांगत असत. ते म्हणत, बहुत करुणी एकांते म्हणजे बहुत साधक एकत्र करून एकांताला म्हणजे साधनेला बसावे. अनेक साधकांनी एकत्र जमून एकांताला बसावे. एकांत याचा अर्थ साधना असाही होतो. एरवी आपण ज्याला एकांत म्हणतो तो हा एकांत नाही. असे बहुत करुणी म्हणजे बरेच साधक एकत्र येऊन जेव्हा एकांताला बसतात तेव्हा तीच सामुदायिक साधना म्हटली जाते. दोन एकांत वेगळे. एकांत शब्दाची परमार्थातील व्याख्या कशी आहे की ज्यावेळी एकाच्या ठिकाणी एकाच परमतत्वात इतर सगळ्या गोष्टींचा अंत लय होतो त्यावेळी त्यालाच एकांत म्हणायचे. वृत्तींचा परमात्म्यात लय होऊन जर केवळ ते परमतत्वच शिल्लक राहत असेल तर त्यालाच एकांत म्हणायचे. प्रपंचातला एकांत आणि परमार्थातला एकांत या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत. प्रपंचात आपण एकांत कसला म्हणतो तर लोकांपासून जनसंपर्कातून स्वतःला वेगळे करणे यालाच आपण प्रपंचातला एकांत म्हणतो. परमार्थामध्ये मात्र आपण आत्मस्वरूपात स्थिर होण्यालाच एकांत असे म्हणतो. या संदर्भात श्री माऊलींनी 18व्या अध्यायात असे म्हटले आहे की तरी सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊनी आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. श्री माऊलींनी येथे एकांती कशाला म्हटलं आहे तर बुद्धी आणि आत्मतत्वाच्या मिलनाला. बुद्धी आणि आत्मा यांच्यामध्ये वासना आहेत म्हणून ही बुद्धी आत्म्याला बघू शकत नाही. आत्मा हा बुद्धीचा प्रियकर आहे. बुद्धी त्याची प्रियतमा प्रेयसी आहे, पण वासनांचे पटल म्हणजे मध्ये असल्याने ही प्रियतमा आपल्या प्रियकराला म्हणजेच बुद्धी आत्मतत्वाला भेटू शकत नाही. ते बाजूला करावे लागते. तेव्हाच बुद्धी व आत्म्याचे मिलन होते, म्हणजेच परमतत्वाचा साक्षात्कार होतो. श्री संत कबीर महाराजांचा तसा एक सुप्रसिद्ध अभंगही आहे. घुंगट कापट खोलरी तो हे पीव मिलेंगे. ह्या बुद्धीचा घुंगट म्हणजेच वासनांचा पट. वासनांची बंधने बाजूला झाली की आत्मतत्वाची परमतत्वाची प्राप्ती होते. हे घडून येण्याकरता
आधी आसनावर साधनेसाठी मन स्थिर होऊन बसावे लागते. त्याशिवाय त्या वासनांमधून बाजूला होता येत नाही. म्हणजेच आपल्याला जर पारमार्थिक एकांत साधायचा असेल तर आपल्या ठिकाणी अखंड स्फुरणाऱ्या ज्या वासना आहेत, अखंड चाललेले जे विचार आहेत, त्या सर्व इच्छांना, वृत्तींना बाजूला टाकून बुद्धी निष्कलंक अशा आत्मतत्वाशी एकरूप झाली पाहिजे. तरच खरा एकांत साधला असे म्हणता येईल. प्रापंचिक एकांत भोगसुखासाठी, म्हणूनच परमार्थातला एकांत आणि व्यवहारातला एकांत ही दोन भिन्न टोके आहेत. समजा एखाद्याला बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करायची आहे, त्यासाठी त्याला एकांत पाहिजे आहे. अशा वेळी तो काय करतो तर बाथरूममध्ये जाऊन आतून दार बंद लावून घेतो. असे केले म्हणजे त्याच्या दृष्टीने त्याला एकांत मिळाला. याचा अर्थ प्रपंचात एखादी गोष्ट मध्ये आड घालावी लागते तेव्हा एकांत होतो आणि परमार्थात मधली आड आलेली गोष्ट काढावी लागते तेव्हा एकांत साधतो. परमार्थात मधला वासनांचा पट काढून टाकावा लागतो. असे प्रपंच आणि परमार्थ यातले एकांत हे वेगवेगळे आहेत आणि ते तसे वेगळे असणारच. कारण प्रपंचातील कुठलाही एकांत हा भोग सुखासाठीच असतो, तर परमार्थातला एकांत हा योग सुखासाठी असतो. हा त्या एकांतात मूलभूत फरक आहेच. म्हणून ती त्या दृष्टीने दोन टोके असणारच. तुम्ही प्रपंचातल्या कुठल्याही एकांताचा याप्रमाणे विचार करून पहा. मला एकटे जेवायचे आहे का, तर मला जे खायचे आहे ते इतरांना मिळू नये, दिसू नये, मला गुपचूप यथेच खाता यावे म्हणून भोगाचे सुख हेच माझ्या एकांताचे मर्म असते. मी दार लावून आंघोळ करतो कारण मोकळ्या सर्वांग स्नानाचे सुख मला मिळाले पाहिजे. म्हणून त्याप्रमाणे प्रपंचातला प्रत्येक एकांत हा कोणत्या ना कोणत्या तरी भोग सुखासाठीच असतो. क्रोधागाराची प्रथा अगदी पुराणे इतिहासातही यासाठी उदाहरणादाखल सांगाव्यात अशा काही गोष्टी आलेल्या आहेत. पूर्वीच्या काळात राजवाड्यांमध्ये वेगळी क्रोधागारे असायची. त्या काळी राण्या महाराण्या जरी काही कारणाने राजावर वा कुटुंबातील इतर कुणा ज्येष्ठ व्यक्तित्वावर रागवल्या तरी त्यांनी सगळ्यांसमोर तो राग दाखवायचा नाही असा संकेत होता. त्यांना राजावरचा क्रोध व्यक्त करायचा असेल तर त्याला त्यांनी राजवाड्यातील क्रोधागारात पाचारण करायचे व तेथे आपला क्रोध व्यक्त करायचा अशी पद्धत होती. क्रोधागारातही अशा वेळी ती राणी एकटी असे, म्हणजे तेथेही एकांत असायचा. ही प्रथा देखील भोगाच्या सुखासाठीच होती हे लक्षात घ्या. कारण क्रोधी राणी एकांतात राहिल्यामुळे विचार करून काही काळाने तिचा क्रोध कमी होईल आणि ती अशी शांत झाल्यावर प्रपंचही शांती सुखाचा होईल असा विचार करूनच ते क्रोधागार स्वतंत्रपणे बांधलेले असायचे. राजालाही एकांतात नाना खोटीनाटी वचने देऊन राणीचा क्रोध शांत करणे व त्या योगे स्वतः सुखी होणे सोपे जात असे. दुसरेही एक कारण त्यामागे असे की क्रोध व्यक्त करून राजाकडून राणीला काहीतरी मिळवायचे असे, त्या स्वार्थपूर्तीच्या इच्छापूर्तीच्या सुखासाठीच तो लटका क्रोध तिने आणलेला असे. म्हणजेच व्यवहारातला प्रपंचातला कोणताही एकांत हा शेवटी कुठून तरी भोगसुखासाठीच असतो. परमार्थात मात्र तसे नसते. परमार्थातला एकांत हा योग सुखासाठी असतो. योग शब्दाची व्याख्या अशी आहे की सगळे अस्तित्व जेव्हा परमात्म्याशी जोडले जाते तेव्हा त्याला योग असे म्हणतात. एवं तु द्वंद्वजालस्य संयोगो योग उच्यते. अशा रीतीने जगात जेवढी द्वंद्वे आहेत त्यांचा परब्रह्माशी संयोग होणे म्हणजेच योग होय. हे परमात्म्याशी जोडले जाणे सुद्धा असे असते की त्यामध्ये इतर सर्वच गोष्टींचा विसर असतो.
त्यामुळेच श्री माऊली सांगतात की तरी सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊनी आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. सर्व इंद्रियांद्वारे कार्य करणाऱ्या वृत्तींचा बाहेर धावण्याचा स्वभाव असतो. त्या वृत्ती इंद्रियांपासून काढल्या त्यांना मनामध्ये व मन आणि प्राण शक्तीमध्ये मिळवले की काय होते तर चित्ताचे चैतन्य होते. एकांत साधण्याची प्रक्रिया शास्त्रामध्ये असे स्पष्ट केलेले आहे की जेव्हा अंतःकरणाच्या वृत्ती बहिर्मुख असतात, बाहेर धावत असतात, तेव्हा त्यांना वृत्ती असे म्हणतात. पण त्याच अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होऊन परमात्म्याला मिळवण्याकरता जाऊ लागल्या की त्यांना शक्ती असे म्हटले जाते. वृंदावन लीलेत गोपी म्हणून ज्या सांगितल्या आहेत त्या या सर्व अंतर्मुख झालेल्या वृत्तीच आहेत. जेव्हा या गोपी बोलविले वेणू नादे अशा बोलवल्या जातात, जेव्हा त्या आत वळतात तेव्हा त्या गोपाळाला म्हणजे श्री भगवंतांना मिळतात. या सगळ्या वृत्तींचे पालन करणारा जो परमात्मा तोच गोपाळ आहे, त्याला त्या जाऊन मिळतात. हाच परमार्थातला एकांत आहे. हा परमार्थातला एकांत साधण्याकरता श्री गुरुचरणी अनन्य भावे शरण जाऊन अशी दृढ भावना ठेवली पाहिजे की मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. माझे नाथ श्री गुरुदेव सर्व जगाचे नाथ आहेत. माझे सद्गुरू तिन्ही लोकांचे गुरु आहेत. माझा आत्मा सर्व भूतांचा आत्मा आहे. त्या श्री गुरुदेवांना नमस्कार असोत. श्री सद्गुरुचरणी सर्वस्व म्हणजे मी माझे इत्यादी समर्पून त्यांच्याशी तदाकार होणे, एकरूप होणे, त्या एका तत्वाच्याच सर्व गोष्टींचा लय करणे, एकातच अनेकत्वाचा लय करणे हाच एकांत होय. अशा रीतीने सद्गुरु ध्यान करणारा साधक स्वतःचाच व सद्गुरुमय ब्रह्ममय होतो. गुरु ध्यानम तथा कृत्वा स्वयं ब्रह्ममयो भवेत. या प्रकारच्या ध्यान भावनेने परब्रह्मस्वरूप श्री सद्गुरूंच्या ध्यानाने साधक स्वतःही परब्रह्मस्वरूपच होतो. बहुत करुणी एकांते, यातला एकांत याच पद्धतीने साधायचा असतो. म्हणूनच एकांत साधण्याकरता श्री सद्गुरुचरणी शरणागती व सर्वस्व समर्पण हे शास्त्रांनी महत्त्वाचे अगत्याचे सांगितलेले आहे. एवढेच काय पण श्री गुरु आराधनेकरता आपले जीवनही समर्पित करण्यास शिष्याने माझे पुढे पाहू नये असे श्री गुरुगीतेत सांगितले आहे. गुरुराधनम कार्यम स्वजिचित्वम निवेदयेत. श्री गुरूंकरता आपले सर्वस्वच काय पण जीवनही समर्पित करण्याची निष्ठा बौद्ध तंत्र ग्रंथांनीही प्रमाणभूत मानलेले आहे. श्री गुरूंना आपले जीवन विना